आता हायकोर्टामध्ये आर्यन खानच्या जामिनासंदर्भात सुनावणी सुरू होती. आजही त्याला काही जामीन मिळालेला नाही आहे. त्याच्या जामीन अर्जावरची सुनावणी उद्या चालू राहील आणि उद्याच्या सुनावणीमध्ये त्याला जामीन मिळतो का हे बघायला लागेल. And the AFG is yet to argue, which is kept for further arguments tomorrow at same time after 3 p.m. Today you argued about Munmun's case that she was having no information about the packet found in her room and she had just checked in that room and in 2 minutes. Can you elaborate on that? What was your argument about? See, it is the case of the NCB itself that in the Panchnama filed by them, in which Mr. Kiran Gosavi is a Pancha and the second number Pancha is Mr. Bhanushali. The Panchnama itself is clearly stating the fact that nothing incriminating substance was found from the personal possession of Miss Munmun Dhameja, and they were suspicious on Miss Soumya Singh as well as Munmun Dhameja, and when the other woman's personal luggage and baggage was searched, some incriminating substance were found, which are rolling papers and some pads. So it is their own case. So I would only say, which I am stating since day one, that they have unnecessarily, unwarrantedly and unjustifiably arrested Miss Munmun Dhameja in the present case. Kashif, there is one thing which everyone has argued. At the time of arrest, there was no mention of conspiracy. Only possession and consumption was mentioned in the arrest memo, and later the conspiracy thing was. See, the sections leveled against me as well as Mr. Aryan Khan as well as Arbaz Merchant, ये तीनों के ऊपर जो भी सेक्शंस लगे हुए हैं वो सेक्शन सबके कॉमन है और अरेस्ट के टाइम पे भी यही सेक्शंस पुट अप हुए थे, इंक्लूडिंग सेक्शन 35 जो कि मेंटल स्टेट की बात करता है. उसके बाद आगे जब रिमांड कैरी ऑन हुआ है तब इन्होंने सेक्शन 29 इन्वोक किया है, जो कि कम्प्लीटली अनजस्टिफाइड है, क्योंकि सेक्शन 29 जो है वो एनडीपीएस का वो कंप्लीट नहीं है अब हमारे सबमिशन में, और इसीलिए हमने आज कोर्ट को भी ये रिक्वेस्ट किया है कि 29 सेक्शन के ऊपर कुछ ऑब्जर्वेशंस आना ज़रूरी है, क्योंकि 29 सेक्शन जो है वो सिर्फ कॉन्स्पिरेसी की बात करता है, लेकिन किस तरह की कॉन्स्पिरेसी, स्मॉल क्वांटिटी की, इंटरमीडिएट की या कमर्शियल के लिए, उसके बारे में ये साइलेंट है ये सेक्शन. आज मराठीमध्ये काय झालं, मराठीमध्ये सांगा नेमकं काय झालं आज कोर्टामध्ये, कोर्टाने काय नेमकं आज केसमध्ये आरोपी नंबर 1, 2 आणि 3 तिघाचा आर्ग्युमेंट झाला आहे, कंप्लीट झाला आहे, आणि आर्ग्युमेंटमध्ये आमचा सबमिशन हेच होता की आम्ही विदाउट एनी रिझन्स हा केसमध्ये अरेस्ट माझी अटक झाली आहे आणि ती कम्प्लिटली अनजस्टिफाईड आहे. माझा काय रोल या केसमध्ये नाही आहे आणि तर त्या रिझनसाठी हा केस कम्प्लिटली बोगस आहे. उद्या फक्त ASG चा आर्ग्युमेंट पेंडिंग आहे आणि ते कंटिन्युएशनसाठी ठेवला आहे उद्या 3 वाजता. NCBचा स्वतःचा हे पंचनामा स्वतः बोलतात की मुनमुनचा पर्सनल पोझेशनमध्ये जे सर्च झाली होती काय मिळवला नाही. जे एलेज ड्रग्ज 5 ग्रॅमचा आहे ते रूमचा कॉर्नरमध्ये सापडला होता आणि ते त्याच्यानंतर आणखी एक मुलगी होती तिथे, ती सौम्या सिंग नावाची, त्यांचा जे सर्च केला बॅगेजचा, त्या सर्चमध्ये इन्क्रिमिनेटिंग सबस्टेन्स सापडला होता आणि ते सबस्टेन्समध्ये रोलिंग पेपर्स आणि काय पॅड्स हे असतात आणि रोलिंग पेपर्स स्मोकिंगसाठी यूज होतात. तर NCBचा स्वतःचा पंचनामा हे सांगतात, तर कशाला मुनमुनला हा केसमध्ये अरेस्ट केला आहे आणि ते सौम्या हा केसमध्ये कुठे आहे ते आता पण आरोपी बनवली नाही आहे. व्हॉट्सअप चॅट अटक करत असताना कोणत्या आरोपाखाली अटक केलं जातं याची कल्पना NCBने दिली नव्हती अशी सुद्धा आर्ग्युमेंट तुम्ही. हां, माझे आर्ग्युमेंट हेच आहे की हे तिथं ते रूममध्ये 3 लोक होते, बलदेवराज, मुनमुन धमेचा आणि सौम्या सिंग. हा केसमध्ये फक्त मुनमुनला अरेस्ट केला आहे, ते कम्प्लिटली अनजस्टिफाईड आहे हेच माझं सांगणार आहे. व्हॉट्सअप चॅटचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता. व्हॉट्सअप चॅटला एव्हिडन्स म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकत नाही, त्याच्यामध्ये फेरफार होऊ शकतं असं सुद्धा एक युक्तिवाद करण्यात आले. सुप्रीम कोर्टचा ऑलरेडी एक जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये हे सांगितलं आहे की व्हॉट्सअप चॅट और एनी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स वर रिलाय करण्यासाठी तुम्हाला 65B सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे आणि ते 65B सर्टिफिकेट आता हा केसमध्ये NCBचा पेन मिसिंग आहे, ते रेकॉर्डवर नाही आहे. खतम होईल
आपण बघितलं की आज हायकोर्टामध्ये आर्यन खानच्या जामिनासंदर्भातली सुनावणी होती, मात्र अजूनही त्याच्या जामिनाच्या सुनावणीमध्ये त्याच्या बाजूनी काही गोष्टी घडताना दिसत नाही आहेत. त्यामुळे ही उद्या दुपारी 3 नंतर पुन्हा हायकोर्टात आर्यन खानच्या जामिनावरती सुनावणी होईल अशी त्याच्या वकिलांनी सगळी माहिती दिली. NCB आता उद्या अजून काय युक्तिवाद करतं आणि सुनील माने शिंदे असतील किंवा मुकुल रोहितगे असतील हे काय युक्तिवाद करतात हे देखील उद्याच्या मुद्द्यात महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आर्यन खानला जामीन मिळणार का हाच कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे आता हा प्रश्न उद्यापर्यंत अनुत्तरित असणार आहे.